सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सेलफोन किंवा स्मार्टफोनचे विविध ब्रँड फ्लॅश कसे करावे. उद्देश्य, या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: 1. फ्लॅश करणारी साधने ओळखणे. 2. फ्लॅश करणारी प्रक्रिया करणे. 3. सेलफोन आणि स्मार्टफोनचे विविध ब्रँड फ्लॅश करणे. हे प्रात्यक्षिक करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे गोळा करूया. सेलफोन किंवा स्मार्टफोन SD कार्डसह 1. डेटा कनेक्शन सेलफोनचं 1. डेस्कटॉप कम्प्युटर किंवा लॅपटॉप 1. स्मार्टफोनवरील फ्लॅशिंग प्रक्रियेबद्दल चर्चा करूया. फ्लॅशिंग सामान्यतः डिव्हाइसवर ऑपरेटिंग सिस्टम किंवा फर्मवेअर इन्स्टॉल किंवा अपडेट करण्याचा प्रोसेस या संदर्भात सांगते. यामध्ये एक्झिस्टिंग ऑपरेटिंग सिस्टमला नवीन ऑपरेटिंग सिस्टमसह बदलणे, कस्टम रॉम ऑपरेटिंग सिस्टमची कस्टमाइज्ड व्हर्जन इन्स्टॉल करणे किंवा मॅन्युफॅक्चरर किंवा थर्ड पार्टी विकसकांनी प्रदान केलेले पॅच आणि अपडेट लागू करणे समाविष्ट असू शकते. टास्क 1. फ्लॅशिंग टूल्स ओळखा. स्मार्टफोनसाठी फ्लॅशिंग टूल हे एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन किंवा उपयुक्तता आहे जे स्मार्टफोन किंवा टॅबलेट डिव्हाइसवर फर्मवेअर, कस्टम रॉम, रिकव्हरी इमेजेस आणि इतर सॉफ्टवेअर कॉम्पोनंट्सची फ्लॅशिंग प्रोसेस सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. 1. ओडिन हे एक लोकप्रिय फ्लॅशिंग टूल आहे जे विशेषतः सॅमसंग अँड्रॉइड डिव्हाइससाठी डिझाइन केलेले आहे. हे सामान्यतः सॅमसंग स्मार्टफोन आणि टॅबलेटवर फर्मवेअर, कस्टम रॉम, कर्नल्स आणि रिकव्हरी इमेजेस फ्लॅश करण्यासाठी वापरले जाते. 2. SP फ्लॅश टूल. SP फ्लॅश टूल प्रामुख्याने मीडियाटेक संचालित अँड्रॉइड उपकरणांसाठी वापरले जाते. हे वापरकर्त्यांना मीडियाटेक चिपसेटसह स्मार्टफोन आणि टॅबलेटवर फर्मवेअर, कस्टम रॉम, रिकव्हरी इमेजेस आणि बरेच काही फ्लॅश करण्यास अनुमती देते. 3. फास्ट बूट ADB. फास्ट बूट आणि ADB अँड्रॉइड डिबग ब्रिज ही अँड्रॉइड SDK सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट मध्ये समाविष्ट कमांड लाईन साधने आहेत. ते सामान्यतः गुगल पिक्सेल डिव्हाइस आणि इतर अँड्रॉइड डिव्हाइस फ्लॅश करण्यासाठी वापरले जातात, जे फास्ट बूट मोडला समर्थन देतात. बूट लोडवर अनलॉक करणे, फ्लॅश पार्टिशन्स फ्लॅश करणे आणि इतर निम्नस्तरीय कामे करण्यासाठी फास्ट बूट विशेषतः उपयुक्त आहे. 4. MI फ्लॅश टूल. Xiaomi MI स्मार्टफोन आणि टॅबलेटवर फर्मवेअर फ्लॅश करण्यासाठी Xiaomiने MI फ्लॅश टूल विकसित केले आहे. हे स्टॉक रॉम आणि कस्टम रॉम दोन्ही फ्लॅश करण्यास समर्थन देते, तसेच डिव्हाइस अनब्रेकिंग आणि स्टॉक फर्मवेअर रिस्टोर करते. 5. SPD फ्लॅश टूल. SPD स्प्रेड ट्रम फ्लॅश टूल. फ्लॅश टूलचा वापर स्प्रेड ट्रम SPD चिपसेटद्वारे चालणारे स्मार्टफोन आणि फीचर फोनवर फर्मवेअर फ्लॅश करण्यासाठी केला जातो. हे फ्लॅशिंग स्टॉक फर्मवेअर, कस्टम रॉम आणि इतर फर्मवेअर कॉम्पोनंट्सना समर्थन देते. 6. क्वालकॉम फ्लॅश इमेज लोडर QFIL. QFIL हे एक फ्लॅशिंग टूल आहे जे विशेषतः क्वालकॉम संचालित अँड्रॉइड डिव्हाइससाठी डिझाइन केलेले आहे. वापरकर्त्यांना क्वालकॉम आधारित स्मार्टफोन आणि टॅबलेटवर फर्मवेअर, स्टॉक रॉम आणि इतर फर्मवेअर कॉम्पोनंट्स फ्लॅश करण्यास अनुमती देते. 7. एक्सपिरिया फ्लॅश टूल. सोनीने विकसित केलेले एक्सपिरिया फ्लॅश टूल सोनी एक्सपिरिया स्मार्टफोन आणि टॅबलेटवर फर्मवेअर फ्लॅश करण्यासाठी वापरले जाते. हे फ्लॅशिंग स्टॉक रॉम, कस्टम रॉम आणि इतर फर्मवेअर कॉम्पोनंट्सना समर्थन देते. 8. रिसर्च डाउनलोड RDA फ्लॅश टूल. रिसर्च डाउनलोडचा उपयोग फीचर फोन आणि RDA मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स चिपसेटद्वारे संचालित स्मार्टफोनवर फर्मवेअर फ्लॅश करण्यासाठी केला जातो. हे फ्लॅशिंग स्टॉक फर्मवेअर, कस्टम रॉम आणि इतर फर्मवेअर कॉम्पोनंट्सना समर्थन देते. टास्क 2. फ्लॅशिंग प्रोसेस करा. सावधगिरी. 1. ब्रँड आणि मॉडेल समान असणे आवश्यक आहे. आपण आपल्या स्मार्टफोनची पडताळणी नेट पुष्टी करू शकता. 2. आपल्या स्मार्टफोनचे अँड्रॉइड व्हर्जन कधीही डाउनलोड करू नका. 3. काहीही प्रयत्न करण्यापूर्वी संगणकात आपल्या डेटाचा संपूर्ण बॅकअप घ्या. 4. वरील ट्युटोरियल केवळ स्टॉक फर्मवेअर किंवा कस्टम रॉम सह कार्य करते. जे येते त्यात स्टॅकर फाईलसह येते. 5.
स्मार्टफोन फ्लॅश टूल वापरण्यापूर्वी आपल्या महत्वाचा डेटाचा बॅकअप घ्या, कारण फ्लॅशिंग प्रक्रियेदरम्यान आपला वैयक्तिक कायमचा काढून टाकला जाईल. स्टेप 1. आपला मोबाईल आपल्या लॅपटॉपशी कनेक्ट करण्यासाठी USB केबल वापरा. दोन्ही उपकरणे चालू आहेत याची खात्री करा. स्टेप 2. एकदा कनेक्ट झाल्यानंतर तुमच्या लॅपटॉपाने तुमचा मोबाईल डिव्हाइस स्टोरेज डिव्हाइस म्हणून ओळखले पाहिजे. स्टेप 3. तुम्हाला बॅकअप घ्यायचे असेल तर ते असलेल्या फाइल्स किंवा फोल्डर्स निवडा. स्टेप 4. त्यांना तुमच्या लॅपटॉपच्या हार्ड ड्राईव्हवर किंवा लॅपटॉपला जोडलेल्या एक्सटर्नल स्टोरेज डिव्हाइसवर कॉपी पेस्ट करा. स्टेप 5. बॅकअप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या फाइल्स तुमच्या लॅपटॉप किंवा एक्सटर्नल स्टोरेज डिव्हाइसवर सुरक्षितपणे स्टोअर झाल्या आहेत की नाही याची पडताळणी करा. स्टेप 6. स्क्रीनवर पॉवर ऑफ मेन्यू येईपर्यंत पॉवर बटन दाबा आणि धरून ठेवा. त्यानंतर आपले डिव्हाइस बंद करण्यासाठी पॉवर ऑफ किंवा तत्सम पर्याय निवडा. स्टेप 7. कव्हर काळजीपूर्वक फोनापासून दूर उचलण्यासाठी आणि रिमूव्हेबल असल्यास बॅटरी काढून टाकण्यासाठी आपले प्राय टूल वापरा आणि जर नसेल तर बॅटरी काढून टाका. स्टेप 8. आपण आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर फ्लॅश करू इच्छित स्टॉक रॉम किंवा कस्टम रॉम सॉफ्टवेअर डाउनलोड करा आणि ते आपल्या कम्प्युटरवर कॉपी करा. स्टेप 9. कोणतेही रॉम डाउनलोड करण्यापूर्वी आपल्या स्मार्टफोनचे नेमके मॉडेल तुम्हाला माहीत असल्याची खात्री करा. स्टेप 10. विश्वासार्ह वेबसाईट किंवा फोरम शोधा जिथे रॉम डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. काही लोकप्रिय स्त्रोतांमध्ये XDA डेव्हलपर्स, अँड्रॉइड फोरम किंवा आपल्या स्मार्टफोनच्या निर्मात्याची अधिकृत वेबसाईट समाविष्ट आहे. स्टेप 11. एकदा आपल्याला एक प्रतिष्ठित स्त्रोत सापडल्यानंतर आपल्या विशिष्ट डिव्हाइस मॉडेलसाठी रॉम विभागात नॅव्हिगेट करा. आपण इन्स्टॉल करू इच्छित असलेली रॉम आवृत्ती पहा, स्टॉक किंवा कस्टम, आणि ते आपल्या डिव्हाइसशी सुसंगत आहे याची खात्री करा. स्टेप 12. आपल्या कम्प्युटरवर स्मार्टफोन फ्लॅश टूल डाउनलोड करा आणि कॉपी करा. स्टेप 13. आपल्या कम्प्युटरवर कमांड प्रॉम्प्ट किंवा टर्मिनल विंडो उघडा आणि आपण फर्मवेअर फाइल्स डाउनलोड केलेल्या डिरेक्टरीवर नॅव्हिगेट करा. आपल्या डिव्हाइसवर फर्मवेअर फ्लॅश करण्यासाठी ADB आणि फास्ट बूट कमांड वापरा. अचूक आदेश आपण फ्लॅश करत असलेल्या फर्मवेअरवर अवलंबून असतील, म्हणून फर्मवेअर फाईलसह प्रदान केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे सुनिश्चित करा. स्टेप 14. फ्लॅशिंग प्रक्रियेस कितीतरी मिनिटे लागू शकतात, म्हणून संयम ठेवा आणि आपले डिव्हाइस पूर्ण होईपर्यंत डिस्कनेक्ट करू नका. स्टेप 15. फ्लॅशिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपले डिव्हाइस रिबूट करा. नवीन फर्मवेअर सुरू करताना बूट अप होण्यास नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो. रिकॅप. या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण याची चर्चा केली आहे. 1. फ्लॅशिंग टूल्स ओळखणे. 2. फ्लॅशिंग प्रक्रिया कसे करणे. बघितल्याबद्दल धन्यवाद.